हॅलो व्ह्यूवर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये एक अतिशय आनंदाची बातमी पाहणार आहोत। खूप जण ज्याची वाट पाहत होते ती महाराष्ट्र TET नोटिफिकेशन आलेली आहे। हे पहा इथे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 घेण्याची जबाबदारी सोपविलेली असून ही परीक्षा इथे परीक्षा दिनांक दिलेला आहे बघा, 10 नोव्हेंबर 2024 परीक्षा होणार आहे। आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची बाब आहे। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा इथे 1ली ते 5वी व 6वी ते 8वीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे। या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https maha.tet या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत। तसेच आपल्या चॅनलवर सुद्धा सर्व या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, माहिती आणि सूचना टाकण्यात येतील। ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील वेबसाईटवर देण्यात आलेला आहे आणि आपण या नोटिफिकेशनमध्ये सुद्धा पाहणार आहोत। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला वारंवार या संकेतस्थळाला भेट देण्याची गरज पडणार नाही। अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती 9 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत असून दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत चालणार आहे। 9 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरमध्ये तुम्हाला अर्ज भरायचे आहेत, तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज भरा, नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो। हे पहा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 महाराष्ट्र TET जाहीर प्रकटन। प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रविष्ट होण्याकरिता शैक्षणिक व्यावसायिक अर्हता प्राप्त परीक्षार्थीकडून अर्ज मागविणेबाबत। तर वेळापत्रक इथे पाहूया आपण। ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी 9 सप्टेंबर 2024 ते 30 सप्टेंबर 2024। प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्याचा कालावधी 28 ऑक्टोबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2024। शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 दिनांक व वेळ 10 नोव्हेंबर 2024, वेळ आहे 10:30 ते 1 वाजेपर्यंत। आणि शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 10 नोव्हेंबर 2024, वेळ आहे 2 ते 4:30। तसेच काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होऊ शकतो। आता इथे आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना पाहूया आपण। आता या परीक्षाविषयी सर्व माहिती, जसे आवेदनपत्र कसं भरायचं, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती maha.tet.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे। तसेच आपल्या चॅनलवर सुद्धा आपण हे सगळे अपडेट टाकणार आहेत। तुम्हाला काही जरी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तसं कमेंट करून विचारू शकता, तसा व्हिडिओ आपण बनवूया। आता अर्ज भरताना पहा, 10वी ते 12वी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, तुम्ही जर दिव्यांग असाल तर त्याचं प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात प्रमाणपत्र इत्यादीबाबतची तुम्हाला माहिती जी आहे ती लक्षात ठेवा, मूळ प्रमाणपत्रावरूनच भरायची आहे। तसेच स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयं घोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करावायचं आहे। स्वयं घोषणापत्र तुम्हाला जर मिळत नसेल तर तसं तुम्ही कमेंट करा, तुम्हाला त्याची PDF मी पाठवतो किंवा एक नवा व्हिडिओ बनवून त्याला जोडून देऊ आपण। आता तुम्हाला काय करायचं नाही हे लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचा ईमेल जो आहे, ईमेल ID, तुमचा मोबाईल नंबर तो चालू द्यायचा आहे। ईमेल ID आणि मोबाईल नंबर, त्याचा पासवर्ड वगैरे ईमेल IDचा हा चांगला जतन करून ठेवायचा आहे, कारण तुमच्यासोबत जे काही संभाषण होईल ते या ईमेल ID आणि मोबाईल नंबरवरच होत असतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पेपर 1 प्राथमिक स्तर व पेपर 2 उच्च प्राथमिक स्तर या दोन्हीसाठी वेगवेगळा अर्ज भरायची गरज नाही बरं का। तुम्हाला अर्ज भरताना दोन्हीवर सुद्धा टिक करायचं आहे, विकल्प तसा निवडायचा आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही, हे लक्षात घ्या। आता 4 नंबरमध्ये काय दिले लक्षात घ्या, तर तुम्हाला जो अर्ज आहे तो केवळ ऑनलाईन करता येईल बरं, ऑफलाईन अर्ज करायचा नाही आणि करता येणार सुद्धा नाही, फक्त ऑनलाईन अर्ज करता येणार आहे।
आणि ते पण mahatet.in या वेबसाईटवर. त्याबाबत काही जर अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आणि तुम्हाला जे शुल्क भरायचं आहे परीक्षेचं ते सुद्धा ऑनलाईनच भरायचं आहे, चलन वगैरे मार्फत नाही भरता येणार, हे लक्षात घ्या. इथे दिलेलं आहे अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल, परंतु माझी आज तुम्हाला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून तुम्ही परीक्षा शुल्कसुद्धा भरा. हा पॉईंट लक्षात घ्या, महत्त्वाचा आहे. तुम्ही अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही कागदपत्राच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. तसेच तुमचे आवेदनपत्र किंवा कागदपत्रे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जे कागदपत्र सबमिट केलेले आहेत, तुमचे जे मूळ प्रमाणपत्र आहेत त्याच्या अधीन राहून तुम्हाला तात्पुरता परीक्षेस प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. त्यामुळे तुमचे जे मूळ कागदपत्रावर माहिती आहे ती एकदम काळजीपूर्वक भरायची आहे. समजा एखाद्या वेळेस भरताना काही खूप मोठ्या चुका झाल्या आणि तुम्ही दुसरासुद्धा अर्ज भरला तर काळजी करण्याचं काही कारण नाही. तुम्ही जो नंतरचा म्हणजे शेवटचा जो तुम्ही अर्ज भरलेला आहे तो ग्राह्य धरण्यात येईल. ठीक आहे. आणि हा 9वा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. सन 2018 व 19च्या TET गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी इथे दिलेली आहे. www.mscepune.in या वेबसाईटवर यादी दिलेली आहे. तुम्हाला ही यादी सापडत नसेल तर तुम्ही तसं कमेंट करा, त्यावर आपण एक व्हिडिओ बनवूया. प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची खात्री करूनच अर्ज भरायचा आहे. यादीमध्ये जर नाव असेल तर तुम्ही अर्ज भरण्यास पात्र नाहीत, हे लक्षात घ्या. तसेच तुम्हाला जर काही माहिती जर पाहिजे असेल एक्स्ट्रा, तसेच आपण आपल्या चॅनलवर सर्व माहिती टाकणारच आहोत, परंतु तरीसुद्धा काही अडचण असेल तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकता. आणि ही जी नोटिफिकेशन आहे त्याची PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आशा करतो या व्हिडिओने तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.